तर मित्रांनो, ही सगळी तयारी चालली होती माझ्या मित्रासाठी, जो की आज भारतीय नौदलामध्ये भरती झाला होता. त्याची आज गावात मिरवणूक होती. हा पोस्टर लावून मी घरी गेलो. ह्या पोस्टरचे डिझाईन सुद्धा मीच बनवले होते. थोड्या वेळात मित्र माझ्या घरी आला आणि आम्ही गावात गेलो. मिरवणुकीची तयारी चालू झाली. लोक जमायला लागले. मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढायची होती, त्यामुळे मिरवणूक ही बैलगाडीत काढायचे ठरवले. ढोल ताशा ही गावची तर परंपराच आहे, त्यामुळे ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढायची होती. चैतन्याचे औक्षण करण्यासाठी बऱ्याच लेडीज जमल्या होत्या. त्यांनी चैतन्याचे औक्षण केले. त्याच्यानंतर मिरवणूक थोड्याच वेळात चालू झाली. ढोलताशांच्या गजरात आणि गावच्या पारंपरिक छबिन्याच्या उत्साहात लोकांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. सगळे गावकरी उत्साहात होते, कारण की पिंगोरी गावाच्या इतिहासात अजून एक तुरा अभिमानाचा लागला होता, तो म्हणजे चैतन्य. आई वागेश्वरी देवीचे दर्शन घेऊन कार्यक्रमाला आरंभ झाला. गुलालाची उधळण चालूच होती. याचबरोबर गावातील शहीद स्मारकाला मानवंदना देण्यात आली. तसेच वागेश्वरी तरुण मंडळाकडून, देवस्थान कमिटीकडून आणि ग्रामस्थांकडून चैतन्याला भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच चैतन्याने स्वतःचे मनोगत सुद्धा थोडे व्यक्त केले की त्यांनी कसा हा प्रवास पार पाडला. कार्यक्रमाची सांगता चैतन्याच्या मित्राकडून झाली, ज्याने चैतन्यासाठी एक सुंदर गाणे गायले. तुझ पे कोई गम की आँच आने नहीं दूँ, तुझ पे कोई गम की आँच आने नहीं दूँ, कुर्बान मेरी जान तुझ पे शान रहे तू, कुर्बान मेरी जान तुझ पे शान रहे तू. ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन.